नमस्कार. ही कथा पूर्णतः काल्पनिक असून हिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत्यू व्यक्तीशी काहीही संबंध नाही. ही कथा आम्ही केवळ एक मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. आणि हो, ह्या कथेचे पूर्ण राखीव हक्क फक्त आणि फक्त लेखकाचे आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. आपण पहिल्यांदाच आपल्या घरी राहणार ह्या विचारानेच अबोली आनंदून गेली होती. तिनं सारं घर हिंडून फिरून पाहिलं. तिच्याबरोबर असणारे मित्रमैत्रिणींनी अबोलीचा आनंद पाहून समाधानी झाले. दादासाहेबांचं घर तसं अगदी टोलेजंग वाढत जणू. गावच्या खाली असलेल्या त्या बंगल्याच्या शेजारीच त्यांची शेती आणि बागायत होती. आणि थोड्याच दूर पण अगदी नजरेस पडेल अशा अंतरावर एक रानमाळ होतं, भलं मोठं. त्यात बांबूची आणि निरगिलीची भली मोठी मोठी उंच झाडं होती, अगदी गडद. आणि त्यातच एक विहीर होती. त्याच रानमाळाला लागून पण गावच्या वेशीच्या आत स्मशानभूमी होती. बंगल्याच्या गच्चीवरून तो निसर्ग पाहण्यासारखा होता आणि अबोलीच्या मित्रांनी तो पाहिला, पण त्यांना तिथे जाण्याचा मोह पण झाला. लांबून पाहण्यापेक्षा जवळ जाऊन पाहूयात की असं त्यांच्या मनात आलं. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. अजीनं साऱ्यांना जेवणासाठी खाली बोलवलं. खरं तर सगळ्यांनाच फार भुका लागल्या होत्या. अजीनं छान पुरणपोळीचा बेत केला होता. सगळे अगदी मनसोक्त जेवले. अजीनं साऱ्यांना आग्रह करून जेवायला वाढलं होतं. जेवण झाल्यावर सगळे अंगणात असलेल्या झाडाखाली निवांत बसले. त्यांना गावाकडचं वातावरण फार आवडून गेलं होतं. सकाळी आबासाहेब जेव्हा अबोलीला रागवत होते तेव्हा हे सगळेही घाबरले होते. आणि आता आपण पुन्हा पुण्याला जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण अबोलीच्या आजोबांच्या आणि घरच्यांच्या आग्रहाखातर ते थांबले. जत्रेमुळे गावात एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं, अगदी प्रसन्न. प्रत्येक घरात पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. अबोलीच्या घरीसुद्धा पाहुण्यांचं येणं चालू झालं. आणि बघता बघता हळूहळू पाहुण्यांनी पूर्ण घर भरून गेलं. त्यामुळे घरातली मंडळी पाहुणचार करण्यात मग्न झाली. अबोलीला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना आता एकाच जागी कंटाळा आला होता. पालखीही निघायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे त्यांनी मंदिरात रात्रीच जाऊया असं ठरवलं होतं. आणि विकीच्या म्हणण्यानुसार त्यांनी शेतावर फेरफटका मारून यायचं असं निश्चित केलं. घरात कोणाला तरी सांगून जावं म्हणून अबोली घरात आली. पण प्रत्येक माणूस पाहुणचार करण्यात मग्न होता. त्यामुळे तिने कोणाला काहीही न विचारता बंगल्याबाहेर पाऊल टाकलं. चालतच ते शेतावरच्या बांधाबांधाने सारा परिसर न्याहाळत होते. त्या सगळ्यांनाच ते पाहताना फार आनंद वाटत होता. हळूहळू ते पुढे चालत निघाले आणि चालता चालता कधी वेशीच्या बाहेर असलेल्या त्या रानमाळात पोचले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. संध्याकाळचे 4 वाजून गेले होते. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झालेला होता आणि तसंही हिवाळ्याचे दिवस होते. चला ना, आपण त्या छोट्याशा जंगलात जाऊयात, नेहा अगदी लहान मुलाप्रमाणे म्हणाली. अगं ते जंगल आहे का? जंगल खूप मोठं असतं. हे त्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे त्याला मिनी जंगल म्हणतात, नाही का रे? विकीने आपली बालिश बुद्धी वापरलीच. गप रे, हे जंगल नाहीये, त्याला माळ म्हणतात. गावच्या बाहेर एखादी अशी जागा असते जिथे झाडं वगैरे असतात ना, त्याला माळ किंवा गायरान म्हणतात. राजने विकीच्या डोक्यात टपली मारत त्याला उत्तर दिले. जाऊ दे ना, काही का असेना, पण खूप झाडं आहेत बाबा, नको जाऊयात, प्राची म्हणालीच. ह्या साऱ्यांचं बोलणं चालू असताना अबोली मात्र वेगळ्याच विचारात होती. का कोणास ठाऊक, पण अबोलीला आपल्याला कोणीतरी बोलवतंय का असं वाटत होतं. कोणीतरी आवाज देतंय असा तिला भास होत होता. जाऊया का तिथे आपण? अबोली, मी विचारतोय काहीतरी, लक्ष नाहीये का तुझं? राज तिची तंद्री तोडत म्हणाला. तसं ती जरा दचकलीच. काय झालं? काही नाही रे, मला भास झाला की कोणीतरी मला आवाज देतंय याचा. गप, कोणी नाहीये इथे, आणि तसंही तुझं घर फार लांब आहे इथून. आवाज येणं तसं शक्य नाहीये.
चला जाऊयात का त्या रानमाळात? राजने तिला विचारले. हो हो, जाऊयात की, असं म्हणत अबोली उड्या मारत सर्वांच्या पुढे निघाली. हळूहळू ते त्या सोमवतीच्या माळात घुसले. जसजसं ते आत येत होते तसतसं कोणीतरी आनंदून जात होतं. इतकी वर्ष ती ह्याच क्षणाची वाट पाहत होती. आतमध्ये भली मोठी मोठी झाडं झुडपं होती. अगदी थंड वातावरण, पायाखाली पालापाचोळा पडलेला, थोडं काळोख पसरावं तसं काहीसं झालं होतं. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला मोहून जात होता. वेलीवर रंगीबेरंगी फुलं लटकत होती. पण भीतीदायक वातावरण असं अजिबात नव्हतं. सारेजण आपापल्या फोनमध्ये फोटो काढण्यात व्यस्त झाले होते. शहरातल्या उंच उंच इमारती पाहत मोठी झालेली मुलं ही झाडी पाहून त्यांच्या मनाला जणू गारवा आलाय असं वाटत होतं. अबोली मात्र जसजशी आत जात होती ना तसतसं तिला तोच आवाज पुन्हा येत होता. बाळा, ये ना माझ्याकडे, मी तुझी वाट पाहतीये, असं तिला सारखं वाटत होतं. आणि ती त्याच दिशेने पुढे चालली होती. रातचं सारं लक्ष अबोलीकडेच होतं. बाकीचे मात्र आपापल्या नादात रमले होते. बघता बघता ते खूप आतमध्ये गेले आणि आता त्यांना पण कोणीतरी आहे असं वाटायला लागलं होतं. पण आपल्यातलीच कोणीतरी गंमत करते असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. हळूहळू ते पांगले. राज आणि अबोली हे वेगळ्या दिशेला आणि बाकीचे वेगळ्या दिशेला. थोड्या अंतर पार केल्यावर पुन्हा तोच आवाज. ये बाळा, मी तुझीच वाट बघतीये. कित्येक वर्ष, कित्येक महिने, खूप वेळ लावला तू यायला. ये ना माझ्याकडे. असा आवाज अबोलीच्या कानावर पडला आणि तो राजनेही ऐकला. अगदी जवळून. ती थोडी घाबरली, पण राज सोबत होता तिच्या. हा आवाज त्यांच्या पाठीमागून येत होता. त्यांनी घाबरतच पाठीमागे वळून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून ते घाबरले. अबोलीने राजचा हात अगदी घट्ट धरला. ते जागीच थांबले. समोर थोड्या अंतरावर एक भली मोठी विहीर होती, अगदी जुनी आणि पडकी. आणि त्या विहिरीच्या कठाडावरती एक बाई बसलेली त्यांना दिसली, जिने अंगात हिरवीगार साडी घातली होती. कपाळावर भलं मोठं कुंकू, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, पायात जोडवी आणि केस छान बांधलेले होते. दिसायला तर अगदी अबोलीचं रूप. आणि त्या विहिरीच्या काठाडावर ती एक पाय वर आणि एक पाय खाली सोडून बसली होती. साधारण 20 ते 21ची असेल. थोड्या वेळ त्यांची नजरानजर झाली. ती अबोलीकडे अशी पाहत होती जणू काही खूप वर्षांनी एखादी गोष्ट आपण पुन्हा पाहावी आणि ती पाहून आपल्याला जो आनंद व्हावा ना, तसं तिला काहीसं झालं होतं. अबोलीला तर भीतीच वाटत होती तिची. कारण एवढ्या सुमसान रानात ही काय करते आणि अशी विहिरीजवळ, हा प्रश्न तिला पडला. बाळा, जवळ ये, त्या बाईनं पुन्हा अबोलीकडे पाहत म्हटलं. म्हणजे हीच मला कधीपासून हाका मारतीये तर. आत्ता अबोलीच्या लक्षात आलं होतं. पण आपण तर गावात पहिल्यांदाच आलोय. आपल्याला तर कोणी ओळखत नाही आणि आपणही कोणाला नाही. मग ही अशी आपल्याला का बोलावते, असा प्रश्न तिला पडला. तिनं एक वार राजकडे पाहिलं. खरं तर तोही घाबरला होता, पण त्यानं तसं दाखवलं नाही. चल पटकन इथून बाहेर जाऊयात, असं म्हणत त्यानं तिचा हात घट्ट धरला आणि ते पळत सुटले. पण ती बाई त्यांच्या समोर येऊन थबकली, अगदी क्षणात आणि अगदी त्यांच्या समोर. आता मात्र दोघांनाही घाम फुटला. खूप घाबरले ते. जागीच उभे राहिले. ती त्यांच्याकडे प्रेमानं पाहत होती. आता तिचं रूप अगदी जवळून पाहताना आपण स्वतःलाच पाहतो की काय, असं अबोलीला वाटायला लागलं. राजाही चकित झाला, कारण ती बाई अबोलीचं दुसरं रूप होती जणू. तरी तो धीट मनानं म्हणालाच,
वाट चुकलत का तुम्ही? ह्या माळात काय करायला आला होतात? तुम्हाला गावात जायचं आहे का? त्याचं बोलणं तिनं शांत ऐकून घेतलं. वय, गावात जायचं आहे मला. आणि म्या रस्ता नाही चुकले तर मला चुकीच्या रस्त्याला आणून सोडलंय आणि तोच रस्ता मला साफ करायचा आहे. असं बोलताना तिच्या डोळ्यांमध्ये राग होता. तिचं रूप बदलणार होतं, पण तिनं आपला राग आवरता घेतला. म्हणजे गावात जायचंय ना? चला मी सोडतो तुम्हाला. अबोली तिच्यापासून सुटका व्हावी आणि ह्या माळातून बाहेर पडावं म्हणून तिला म्हणाली. वय बाळा, म्या तुझ्या संगटच येणार आहे. तू माझं बाळ आहेस ना? अहो काय लावलंय बाळ बाळ बाळ? मी तुम्हाला ओळखत नाही आणि कधी पाहिलं देखील नाही, तरी तुम्ही मला बाळ का म्हणता? आणि हो, जाऊ द्या आम्हाला. तुम्हाला नसेल यायचं ना तर नका येऊ, पण आम्हाला जाऊ द्या, आमचा रस्ता सोडा. अबोली जोरजोरात बोलत होती. तोपर्यंत त्यांचे बाकीचे मित्रही तिथे आले होते आणि तिला पाहून ते देखील थोडे घाबरले. थोडा वेळ नीरव शांतता पसरली. फक्त पक्ष्यांच्या आवाजाशिवाय कसलाच आवाज नाही. जणू काही ही वादळापूर्वीची शांतता असावी असं राजला वाटलंच. तो ह्या सगळ्यांमध्ये फार हुशार होता आणि समजूतदारही. काहीतरी विचित्र घडतंय हे त्याच्या ध्यानात आलं होतं, पण आता बाहेर पडायचं कसं हे त्यालाही आता. चल अबोली, असं म्हणत त्यानं तिथून पुन्हा काढता पाय घेतला. पण दुसऱ्या क्षणी अबोलीचा हात तिने घट्ट पकडला. नाही जाणार तू इथून, आणि अशी मला पण तुझ्या संकट घेऊन जाणार आहेस. आता तिच्या बोलण्यात राग दिसत होता. सोड मला, कशाला मला त्रास देतेस? जा ना तुझी तू. अबोली ही रागातच गरजली. कशी जाऊ बाळा? तू घेऊन चल ना मला. नरमाई होती तिच्या बोलण्यात. मला बाळा नाही म्हणायचं. मी तुला नाही ओळखत, कळलं का? सोड मला, माझा हात सोड. आणि कोण आहात तुम्ही? कशाला तिला त्रास देताय? सोडा ना, आम्हाला जाऊ द्या. इतक्या वेळ शांत असलेला विकी एकदमात बोलला. तरीही तिने अबोलीचा हात काही सोडला नाही. हळूहळू त्या माळातलं वातावरण आता बदलू लागलं. पालापाचोळा उडू लागला. पक्षी तर किलकिलाट करत रानातून बाहेर पडू लागले. वेलीची फुलं सुकू लागली आणि काळोख गडद होऊ लागला. आता मात्र हे सारे जण पुरते घाबरले. काहीतरी भयानक प्रकार आहे हा, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानं जोर देऊन अबोलीला ओढलं. तसा तिचा हात सुटला आणि ते दोघेही खाली पडले. पटकन उठून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण सारं व्यर्थ ठरलं. ती पटकन अबोलीला आपल्या जवळ ओढत क्षणातच विहिरीच्या कठाड्यावरती गेली. बाकीचे सगळेजण पळत सुटले आणि हे एका क्षणात झालं. राज मात्र तिथेच उभा राहिला. नक्की काय प्रकार आहे हे त्यालाही जाणून घ्यायचं होतं. अबोली तिच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत होती. सोड मला, जाऊ दे, असं म्हणत ती रडू लागली. हे बघ बाळा, तू रडू नकोस. मला बी त्रास होतो या. मला बाळा म्हणू नको. तू माझी कोण नाहीयेस. वय, तुझी आई हाय म्या. इतका भयंकर आवाज होता तिचा, जणू काही सगळा राग निघाला होता त्या आवाजातून. एका सेकंदासाठी सारं काही
थांबल्यागत झालं होतं. तिनं अबोलीला विहिरीच्या कठाड्यावरून खाली उतरवलं आणि ती तिथेच वर बसली. पण अबोलीचा हात अजूनही हातातच होता तिच्या. राजला पण तिचं बोलणं ऐकून जरा शॉक बसल्यागत झालं. काहीही बोलू नकोस, माझी आई घरी आहे, तू माझी आई नाहीस. का मला त्रास देते, सोड ना बाई. बाई नाही, बाई नाही, आई. आई आहे मी तुझी. ती पुन्हा गरजली. आणि ती घरी असलेली बाई तुझी आई नाही हां. मी तुझी आई आहे. मी. आता मात्र अबोलीला हे सगळं सहन होत नव्हतं. ती राजकडे आशेने पाहत होती, पण तो आत्ता तरी काहीच करू शकत नव्हता. बाकीचे सगळे मित्र मैत्रिणी त्या माळातून बाहेर आले. आपण घरी जाऊन सगळं सांगूयात, म्हणजे घरच्यांच्या मदतीनं अबोलीला आणि राजला तिथून बाहेर काढता येईल असा त्यांचा विचार होता. आणि ते घराकडे धावले. अबोली पण जरा धीट होती. तिनं जोरात हात झटकला आणि तिच्यापासून मोकळी झाली. तू काही पण बोलशील आणि मी विश्वास ठेवेल असं तुला वाटतं का? माझी आई घरी आहे. तुला मी नाही ओळखत. कोण आहेस तू? काही पण तोंडाला येईल ते बोलतेस. जरा वेडी बिडी आहेस का? वेडी. वेडी हे शब्द ऐकताच ती चांगलीच चवताळली. तिचा आत्तापर्यंतचा संयम सुटला. तिचे डोळे रागानं लाल झाले. आत्तापर्यंत सुंदर असलेलं तिचं रूप हळूहळू बदलू लागलं. ती जागची उठली, किनाऱ्यावर उभी राहिली. तिने दोन्ही हात हवेत पसरवले आणि ती विहिरीच्या कठड्यावरच तरंगू लागली. तिचे केस आता वृक्ष आणि लांब झाले. हाताची नखं वाढली. अंगावरची साडी मळकट आणि जागोजागी फाटलेली दिसू लागली. चेहरा हळूहळू विद्रूप दिसू लागला आणि रागानं अबोलीकडे ती पाहू लागली. आत्ता मात्र अबोली घाबरली. राज पटकन अबोलीपाशी आला. मी वेडी नाही. मी तुझी आई आहे. आई. मी सोमवती आहे. सोमवती. एकदम कर्कश आणि भयानक आवाजात ती गरजली. मी वेडी नाही. मला सूड घ्यायचंय, सूड. तिच्या तोंडून सोमवती हे नाव ऐकताच अबोली जागी शांत झाली. कारण तिने हे नाव ह्यापूर्वीही ऐकले होते. पण सोमवती मात्र आता चवताळली होती. इतकी की आता ती शांत बसणार नव्हती. आणि अचानक त्या रानमाळाला आग लागली.